पूर्ण पाक भरला आहे बघा. पूर्ण चिवण्यालेल्या आहेत पागात. पूर्ण पाक भरलेला आहे आपला. पण काय नमस्कार मंडळी, आपल्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी आज आम्ही आलेले आहेत भोई मासलीची शिकारी करायला. मस्त पाक घेऊन आले आहेत. असं काका वगैरे आलेले आहेत. मी सुद्धा पाक घेऊन आलाय. आता सध्या काका बघतोय काय आपल्याला भेटते की नाही, कारण काका पाण्यात उतरलेला बघायला. बघूया काकाला आता काय दिसले. मासली तर दिसले बोललेले, तर बघूया पाग मारायला चालल्यात आतमध्ये. किती मासली भेटते आपल्याला बघूया. काका आता पाग मारतोच आहे. काय सावकाश सावकाश जायला लागते, कारण पायाचा जो आवाज होतो त्याच्यानेच फक्त बोई मासली पळून जाते बाहेर, थांबत नाही. गाईच काकाला आता बघूया किती मासली भेटते. असं काका तर पाण्यात उतरलेत गाईच. बघूया मंडळी, आता पाग मारलेला आहे. आता बघू आता पागामध्ये किती मच्छी आली आपल्याला बोई मासली. बघूया आता किती बोई मासली आले. पागातच काकाने मारलेला आहे. दिसतेत आहे बारीक बारीक बोई मासली. आता बघूया जवळ आल्यावर समजेल आपल्याला काय. कालोखात काय दिसत नाही सध्या. हाय करो बापा बाबा बाबा काहीच काल आहे. पूर्ण पाक भरलाय. काय राहिलंय शिवण्याला. मंडळी पूर्ण पाक भरलाय बघा. पूर्ण चिवण्यालेल्या आहेत पागात. पूर्ण पाक भरलेला आपला. पण काय फायदा नाही, कारण आपल्याला सध्या बोय पाहिजेत. आता भाई तू पाक शिकू नका. पाक मोरीन माया तू नवीन. मंडळी बघा पूर्ण छोटे छोटे चिवणे वगैरे आलेले, शिंगाळे वगैरे पूर्ण भरलेला आहे आपला पाक. करत त्या बोई मारू नव्हतं, रूप बदललं. मंडळी बघा किती पूर्ण पाक भरला. जागा नाही. कशी करो मंडळी आता एक पण ह्याच्यातलं घेणार नाही, कारण आम्हाला जास्तच छोटी साईज वाटते. कारण आता सकाळी पण एवढंच पकडलेलं, पण काय फायदा झाला नाही. आता हे सर्व फेकून देणार आहे परत पाण्यात. गाईस आणि यश सुद्धा पाक शिकायला लागला. ए भाई पाकाय वाट लागला माया. मंडळी बघा किती मासले आलेले एकाच पागात. पहिलाच पाग मारलेला, पहिल्या पागातच पूर्ण भरलेली आहे बालदी आपली. यो घेणार आहेत काका, घ्यायला लागल्यात. मंडळी बघा चला आता हीच परत फेकून देणार. पटापट पटापट भरून घेऊया, कारण हे पाणी ना घेऊ. पाणी येईल कोण पाय दिला मग. मंडळी बघा मोठी साईज सुद्धा आलेली आहे इकडे या साईडला. सर्वजण पाक साफ करत आहेत गाईज. बघा पूर्ण आपली जाळी सुद्धा भरली. आता ही बालदीमध्ये पूर्ण भरणार आणि परत समुद्रात सोडणार आहेत. एक खेट ती काय फायदा ना. ए भाई खतरनाक नाखवा भेटला मला आज. 50 तुला काही नसा. हे बघ पाय ग नाही पाक भरलाय तो. आता फेका बस. म्हणजे आता हे सर्व जेवढी मासली भेटली आता फेकणार आहेत, कारण आता काय फायदा नाही मासलीचा. पूर्ण आता बालदी सुद्धा भरेल अर्धी. फेक फेक पटापट. मंडळी चला आता बघूया फेकून देऊया. पटापट भरतोय. बरोबर पडा टाइमपास काय करायला लागला जास्त नाही पुढं. मंडळी बघा पूर्ण रात्र झाले. आता बोटी सुद्धा चालल्यात कवीला वगैरे, बाहेर चालल्यात बोटी वगैरे. पूर्ण अंधार झाला या साईडला. आणि आता अजून आम्ही जाणार आहेत पुढे. आता बघूया पुढे काय भेटते का. काका वगैरे बघणार आहे पुढे काय बोई मासली वगैरे आहे का नाही. तर ती असेल तर आम्ही पकडूया, नाही तर मग घरी जाणार आहेत. कारण काकाच बोललेले की बोई मासलीच पकडणार आज, आणि शिंगाळे वगैरे पकडणार. कारण घ्यायला कोणच नाही मार्केटमध्ये. छोटी मासली घ्यायला कोणच नसते. आता मोठी मासली जेवढ्या भेटणार आहे तेवढी घेणार आहे, आणि तशीच निघणार आम्ही लोक. तर सध्या तरी
जेवढे आहे तेवढे आम्ही घेऊया. आता बघूया बोई मासले भेटले तर तुम्हाला नक्की दाखवूया व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत फक्त नक्की बघत राहा. पूर्ण बालदीवरला असेल. अरे पहिलाच पाक मारलाय. गाईज टाका 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 टाका. मंडळी चला. ओ फेका काय त्या चला फेकून देऊया आता त्याला सर्व. पूर्ण मासे वगैरे फेकून बेकार असून मंडळी. तर चला आम्हाला अजून पुढे काय भेटलं तर नाही. रिटर्न घराकडे म्हणजे आमच्या साईडला जाणार त्या साईडला गणपती रोडला पोचले चलत चलत. मंडळी बघा दुसऱ्या साईडला आम्ही पोचले सुद्धा आहेत. अर्धा 1 किलोमीटर चालत आलेत पण अजूनपर्यंत काय मासलीचा आत्ता पत्ता नाही आपल्या बोई मासलीचा. फटाफट पोचले मंडळी. बघूया आता मोठे शिंगाळे पकडायला जाणार आहेत तिकडे. बघूया तिकडे सुद्धा काय भेटत असेल तर घेऊया नाही तर मग डायरेक्ट घरी जाऊया. काय तर त्या आज पचका द्यायला आपला का नाही. पचका नाही झालेला आहे. बोई मच्छी आहे पण त्याचे शिंगाळे पण छोटे आहेत ना त्याच्यामुळे अवघड आहे जरा पकडणं त्यांना. मंडळी आता आपल्याला सध्या तरी नाही पाहिजे छोटे शिंगाळे. तरी मी सबर कफल दिखावत आहे. तर बघूया तरी पण भेटू. आपल्या साईडला जेठी मध्ये आहे तिंगरा मंडळी. आता बघूया तिकडे जेठी आहे तिकडे. जेठीच्या खाली पण भरपूर बोई मासले वगैरे बसते तर तिकडे सुद्धा बघूया कसं काय तर आपल्याला भेटणार आहे काय. आता सध्या तरी कंटाळल्या सर्व कारण हात लावून त्याला गाईस पाक भरपूर वजन आहे. मंडळी चला आता आपले जाले टाकायला गेले. मस्त जाली वगैरे घेऊन आलेले. आता काकाला दिले जाली. मस्त घरून जाली वगैरे आणली आता. आणि काका आता जाली टाकायला चाललेलेच आहेत. तर आवाज दिला काय झाला मला माहिती नाही. थांब थांब मंडळी. तर बघूया कसं काय होणार आहे आता. पाण्यामध्ये आता आम्ही शिरल्यात कारण एका साईडून पकडायला लागते वाळू कारण पूर्णपणे पाणी सुकलेलं आहे. आता जाळी टाकायला सुरुवात केलेली आपण. जाळी आपल्या अर्ध्या हातात आहे आणि अर्धी काका पाण्यात घेऊन चालल्यात. तर बघूया आता ह्या जाळीला किती मासली लागते समजेल आपल्याला. दर पकड पकड मंडळी. ते आता बघूया किती आपल्याला शिंगाळे वगैरे भेटतात आहेत. निखिल एका साईडला मस्त जाळी वगैरे पकडून काय ए आमचे भाऊजी कंटाळल्यात. पाणी जाम थंड आहे. मंडळी तर काका वगैरे आलेले आहेत जवळ. जाळे टाकलेले आपले आता समोर. तर जाळे वगैरे टाकल्या तर बघूया काय भेटते आपल्याला. अर्ध्या आहे कारण पाणी बुडलेलं नाही वरती म्हणजे भरती नाही झाली म्हणून पाणी पूर्ण खाली आहे. त्यासाठी अर्धी जाळी हातातच ठेवलेली आहे. हे बघा आम्ही सुद्धा पाण्यातूनच चाललेले आहेत भाऊजी वगैरे. बघा भाऊजी मंडळी. आता बघूया आपल्याला काय भेटते या जाळ्यामध्ये. तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि लाईक करा मंडळी. रात्रीचे भरपूर आम्ही मासली पकडायला येतात कधी कधी. फॉलो नक्की करणार आहेत भाऊजीला बघून नक्की फॉलो करा. बघा मला बघून ना तुझे व्हिडिओ बघून फॉलो करा तुला मंडळी. तर बघा आपल्याला काय भेटलंय. वावळू उचललेली आहे काकानी कारण अटकलेली होती वावळू अशी. मंडळी बघूया काय अटकलंय जाळीत. छोटी चिवणे आलेली आहेत मंडळी. मंडळी आज काय भरोसा वाटत नाही मासलीचा कारण भरपूर या मंडळी. एक शिंगाळा भेटलेला आहे काहीच मंडळी. बघा एक भेटलेला आहे. बाकीचे छोटे छोटे आले आहेत आपल्याला. एक दुसरे एक आलेले आहे मोठी मोठ्या साईजची बिग साईजची आलेले आहे. आणि बाकीचे छोटे छोटे आलेले आहेत मंडळी. 2च आलेले आहेत जाळात मंडळी. फक्त 2च फक्त आलेले आहेत शिंगाळे मोठे मोठ्या साईजचे. तुम्हाला दाखवते साईज. शिंगाळ्याची साईज किती आलेली आहे. पाक भारी होता काय मंडळी. बघा
मंडळी 2 आलेले आहेत मस्त छान असे, साईज पण छान आहे, मस्त मोठी साईज आहे. बुऱ्या हात लाव रो मंडळी बघा, 2 मिनिटांनी साईज सुद्धा मोठी आहे मस्त छान अशी. कार न पटापटाला याला एक पांढरी नली की कोणी राजा काटा लागला बघ, पांढरी लगेच निघेल. मंडळी चला आता पटापट दुसऱ्या जाली परत उचलून घेऊया आणि दाखवतो तुम्हाला कसं काय. तर साईज बघा साईज मंडळी, मंडळी चला आता जाळी वगैरे उचलून घेऊया, दाखवतो पुढे कंटिन्यू राहा मंडळी. तर चला आपली जाळी वगैरे उचलून झालेल्या काका चालल्यात पुढे. आता मंडळी आपल्याला आता दुसरं जाळ टाकून बघूया, कारण पहिल्या जाळ्यात फक्त आपल्याला 2च शिंगाळे आलेले आहेत चांगले आणि अक्षरशः कंटाळले आहेत आणि पागामध्ये पण जरा आलेले जरा पनवती पाठीत आपल्या. तर मंडळी आता बघूया, निखिल पनवतीला आम्ही पाठवणार आहे घरी, काली फॅक्टरी. आता बघूया गाईस काय आपल्याला भेटणार आहे. काका चाललाय पुढे, आता काका तिकडून येईल वावलं वगैरे टाकून, जाळ टाकून. तर बघूया काय आपल्याला सध्या भेटते, तोपर्यंत तुम्ही वाट बघा, मी पण वाट बघतो इकडे. चलो गाईस भेटूया डायरेक्ट आता वावलू काका जेव्हा जाळ घेऊन येईल इकडे जवळ, तेव्हाच आपल्याला समजेल काय भेटलं आपल्याला. चला तर भेटूया डायरेक्ट जाळ आणल्यावर तुम्हाला दाखवतो. मंडळी तर आता आपली जाळी दुसरी टाकलेली होती, आता जरा बारीकशी सुरुवात झाली मंडळी. तर आता दुसरी सुद्धा आलेली आहे आपल्याला, साईज पण चांगली आली आपल्याला मंडळी. बघूया आता अजून काय आपल्याला भेटले मंडळी. आता छोटी बोई मासले वगैरे आलेले आहे याच्यात, चिवण आहे मंडळी, छोटे छोटे शेतात आहेत आपल्याला सध्या. त्या काकाने आताच वावलो टाकलेली, पण त्यामध्ये पण आता छोट्या छोट्या येतात, कारण की आपल्याला बिग साईज वाले पाहिजे, पण बिग साईज वाले येत नाही, छोटे छोटे सर्वच छोटे छोटे सिंगाळे येतात. आता बघूया अजून काय पुढे आहे की नाही, समजेल आपल्याला. जाळी खेचला मंडळी, आता अजून एक आलेली आहे, पण साईज जरा चांगली आहे, घेण्यासारखी आहे मंडळी. बघूया अजून पुढे काहीच नाही आहे, पूर्ण जाळी रिकामी आहे, त्यामध्ये फक्त 2 आणि 3 आलेले आहेत मंडळी. जरा आज गडबड झालेली आहे मंडळी, आज काहीच नाही, जाळामध्ये सुद्धा येतात भरपूर टाइम झाला आम्ही फिरतात इकडे, पण भरपूर काय आता सध्या येत तर नाही. आम्हाला सुद्धा वाटलेलं की येतील जरा, पण आता सुद्धा काय येत नाही. बघूया किती आल्या तुम्हाला दाखवतो. काय ना 2 आल्या बस बारक्या वैले चल बे. मंडळी पूर्ण छोटे छोटे आलेले आहेत, तू टच दाखव. मंडळी हे बघा, आता आपली जाळी उचलायला लावली म्हणजे डायरेक्ट बांधून आपल्या घरी, काही येत ना माहिती आहे. हे बघा आपल्या लावले लाडूला कामाला. त्याचे काटे जांबे करा लागला हो त्याचा काटा, डेंजर. मम्मी पप्पा नाही घरी जेवढे असेल तर सर्वांची आठवण येईल तुला. तुला बोलतो मी, त्यांना आठवणच येईन कवा आत नला पांढऱ्यानं. तर मंडळी चला, आपल्याला सध्या जास्त काय भेटले ना मासली, आजचा दिवस पूर्ण फुकट गेलेला आहे, आज काहीच फायदा झालेला नाही. सकाळी सुद्धा आलेला पण सकाळी सुद्धा काहीच भेटलं नाही, आणि आता रात्री सुद्धा काका वगैरे आम्ही आल्यात, पण आता सुद्धा काहीच भेटलं नाही. तर आम्ही आता घरी चालले, जाळी वगैरे घेऊन. काका वगैरे जाळी वगैरे घेऊन चालल्यात. काका काय बोलतात, आज काय माल बरोबर ना? माल पाणी नाही बरोबर, पाणी बुडल्याशिवाय काय येणार नाही आपल्याला, आणि आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे, म्हणून आपण आपापल्या घरी जाऊन झोपूया, जेवून मस्त झोपूया, सकाळी परत एकदा उतरूया मैदानात. मंडळी चला तर आम्ही आता निघतात आहेत घरी.
तुम्ही पण बघितलं असेल आता व्हिडिओमध्ये कायच भेटलं ना आम्हाला सुद्धा. कसा वाटला तुम्हाला ब्लॉग आमचा? कसा वाटला बघितला, किती मेहनत करायला लागते तरी सुद्धा काय भेटलं ना आम्हाला. चला मंडळी भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.